इन अ सॅम्पल ऑफ 1000 केसेस. 1000 केसेसचा एक सॅम्पल आहे काहीतरी. एन इज इक्वल टू किती झाले 1000. त्या पुढे सर्टन टेस्ट 14 अँड बघा मीन किती दिला आहे 14. घ्या पटपट फास्ट. मीन दिला आहे 14. स्टँडर्ड डेव्हिएशन दिला आहे 2.5. परीक्षेचा एस पी पी यूचा क्वेश्चन आहे 2.5. अज्युमिंग डेव्हिएशन नॉर्मल डेव्हिएशन म्हणलेले. हाऊ मेनी स्टुडंट स्कोर बिटवीन 12 आणि 15 सांगा कसं करणार याला. हाऊ मेनी स्टुडंट स्कोर बिटवीन 12 अँड 15. आता 2 आले ना एक्सच्या व्हॅल्यू 12 आणि 15 मधलं काढायचं तो काय करणार बाळा हो इकडे या. एक्स इज इक्वल टू 12 एक्स इज इक्वल टू 15. एक्स बार काय दिलाय काय वरती एक्स बार सिग्मा दिलाय की एक्स बार 14 दिलाय सिग्मा इज इक्वल टू 2.5. इथे बी लिहून टाका एक्स बार दिलाय 14 आणि सिग्मा दिलाय 2.5. चला झेडचा फॉर्म्युला वापरा. झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा. एक्स दिलाय 12 मायनस एक्स बार दिलाय 14 डिवाइड बाय 2.5. झेडची व्हॅल्यू किती आली 6.4. तर कोण काय बोलतंय तर कोण काय बोलतंय किती येते -2 डिवाइड बाय 2.5. कोणाचं ऐकू असं झालं ठीक आहे किती -0.8. किती उत्तर आहे -0.8. बरोबर आहे का तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही इथूनच कळून जातं हे बाय 0.8 आहे नाही तर बस. तो याच्यापेक्षा सोपं दुनियामध्ये काही नाही ठीक आहे. एक्स बार किती आहे रे 15 मायनस एक्स बार डिवाइड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन 2.5. सांगा रे किती आला. याचा अर्थ 15 मधून 14 गेले 1 डिवाइड बाय 2.5 करा 1 डिवाइड बाय 2.5 करा 1 डिवाइड बाय 2.5 तो 0.4. किती आलं उत्तर 0.4. ओके हे झालं ओके मे थँक्यू. तुम्हाला आता काय करायचं बाळांनो आता हे डायग्राम काढायची बघा. समजा ही आपली नॉर्मल डिस्ट्रीब्युशन करेल ओके. झेड इज इक्वल टू -0.8 म्हणजे इकडे आलात तुम्ही -0.8 ही झेडची व्हॅल्यू झेड इज इक्वल टू -0.8. इकडे 0.4 म्हणजे इकडे राहणार तुम्ही झेड इज इक्वल टू 0.4. इन बिटवीन म्हणजे हा पुरा एरिया काढायचा. पहिले बघा झेड 0.8 असताना एरिया किती झेड 0.8 असताना एरिया आहे 0.2881. म्हणजे बघा बाळा हा जो एरिया आहे ना इकडचा हा आहे 0.2881 ओके. आणि इकडे 0.4 असताना झेडची व्हॅल्यू 0.4 असताना 0.1554 म्हणजे हा इकडचा किती आहे 0.1554. म्हणजे दोघांचा बेस करा 0.2881 आणि 0.1554. पी किती येईल बघा 0.44. पी इज इक्वल टू 0.2881 प्लस 0.1554. एकदा चेक करून घ्या आणि पी किती आला सांगा 0.4435 चेक करून घ्या ठीक आहे. 0.2881 2881 प्लस 0.1554 हा पी आला. आता टोटल नंबर काढा बिटवीनमधले टोटल नंबर कसं काढणार एन इंटू पी. सांगा बाळांनो एन किती आहे एन किती आहे रे एन इज इक्वल टू 1000. एन इज इक्वल टू किती 1000 इंटू 0.4435. हे तर कॅल्क्युलेटरमध्ये ऑलरेडी पडून आहे ठीक आहे. जर का सोडवलं असेल तर 443.5. तर तुम्ही उत्तर काढलं तर काय आहे 443.5. तो आता 443 किंवा 444 घेऊ शकतो आपण ओके. तो 443 घेऊन टाकला मी चालेल. अशा पद्धतीने टोटल नंबर झाले डन. हे झालं पुढचं. आता हे काय झालं बरं का हा एक होता दुसरा सोडवा याच्यामध्ये दुसरा 5 मार्कासाठी घेऊन आले. हाऊ मेनी स्कोर अबो 18. हाऊ मेनी स्कोर स्टुडंट स्कोर अबो 18. अबो 18 एकच व्हॅल्यू आहे. एक्स इज इक्वल टू किती आहे 18. झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा. एक्स किती दिलाय 18. एक्स बार किती बाळा नाही काय एक्स बार दिले 14 सिग्मा दिले 2.5. मग करा ना 14 डिवाइड बाय 2.5. सांगा रे किती झेडची व्हॅल्यू किती आली 1.6 आली बरोबर. मला सांगा झेड 1.6 पहिले डायग्राम तर काढून घ्या. पॉझिटिव्ह येते ती व्हॅल्यू जर ती पॉझिटिव्ह येते याचा अर्थ तुम्ही कुठेच बाळांनो इथे झेड इज इक्वल टू 1.6. हाऊ मेनी स्कोर अबो 18 याचा अर्थ याच्यापेक्षा जास्त म्हणजे हवाला एरिया काढायचा बाळांनो. हा एरिया कसा काढणार तुमच्यासाठी लक्षामध्ये येईल. आता काय की त्यांनी मला दिलं आहे की झेड इज इक्वल टू 1.6 असताना आहे काय 1.6 असताना एरिया किती असतो 0.4452. म्हणजे हा एरिया किती आहे 0.4452. आणि तुम्हाला काढायचं कोणता हवाला शेडेड. मग कसं काढणार पी इज इक्वल टू हे एवढा टप्पा किती असतो रे हा असतो 0.5 आणि हे किती आहे 0.4452. सांगा बाळांनो किती 0.5 मायनस 0.4452 0.0458. तो 0.0548 हा झाला प्रोबॅबिलिटी. टोटल नंबर काढायचा टोटल नंबर कसं काढणार टोटल नंबर एन इंटू पी. एन किती बाळांनो 1000 आहे तो 1000. पी किती दिला आहे 0.0548. सांगा बरं किती 54.
8 म्हणजे 55 म्हणजे किती 55 बरोबर आहे का चेक करून घ्या 1000 इंटू 0.0548 0.0 रे उत्तर तर तो 55.8 म्हणजे 55 पुढचा प्रश्न मंथली वेजेस किती तो मंथली वेजेस किती दिलाय किती आहेत वर्कर 10,000 तर एन इज इक्वल टू किती आहेत ओके फॅक्टरी फॉलो नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ओके मीन दिलाय स्टँडर्ड डिव्हिजन मीन दिलाय 17,000 रुपये किती तो एक्स बार इज इक्वल टू 17,000 रुपये 17,000 असं लिहायचं आणि स्टँडर्ड डिव्हिजन किती दिलाय सिग्मा इज इक्वल टू 1,000 रुपये ओके रिस्पेक्टिव्हली फाइंड द एक्सपेक्टेड वर्कर हुज मंथली वेजेस बिटवीन 16,000 आणि 20,000 यांच्या बिटवीनमध्ये आहे म्हणे तर तुम्हाला काय करायचं आता या 16,000 आणि 20,000च्या मध्ये तो आपण याला सॉल्व करणार मंथली वेजेस किती 16,000 अँड 20,000च्या दरम्यान ओके तुम्हाला सांगा दोन व्हॅल्यू झाल्यात ना एक काय झाला एक्स इज इक्वल टू 16,000 झाला आणि एक काय झाला एक्स इज इक्वल टू 20,000 झाला मग आता तुम्ही झेड काढा थांबा पहिले मीन दिलाय ना चला झेड काढा झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा एक्स किती आहे रे 16,000 एक्स बार किती आहे रे 17,000 डिवाइड बाय सिग्मा किती रे 1,000 मग झेडची व्हॅल्यू किती बघा नक्कीच मायनस होईल किती -1 या इकडे माहिती आहे इथे किती आता झेड इज इक्वल टू एक्स बार डिवाइड बाय सिग्मा 20,000 मायनस एक्स बार किती आहे 17,000 डिवाइड बाय किती येईल बाळा झेड इज इक्वल टू 3 किती येईल 3 मला सांगा दोन व्हॅल्यू आल्यात इन बिटवीनची केस आहे दोन व्हॅल्यू म्हणजे इन बिटवीनची केस मला सांगा झेड इज इक्वल टू पॉझिटिव्ह 3 म्हणजे तुम्ही इथे येणार बाळांनो आणि -1 म्हणजे इथे येत ना तुम्ही बरोबर की नाही मला सांगा झेड इज इक्वल टू दिलं इथं बघा 0 to 1 म्हणजे 0.34 0 to 1 म्हणजे इकडचा एरिया किती आला 0.34 बरोबर हां आणि 0 ते 3 म्हटल्यावर 0.49 0 ते 3 हे झेड इज इक्वल टू 0 आहे ना 0 ते 3 म्हणजे काय 0.49 0.49 आलं का लक्षात प्रॉबॅबिलिटी कशी काढणार पी इज इक्वल टू 0.34 प्लस 0.49 ना बरोबर हिशोब 0.49 टोटल नंबर पी इंटू एन करा बरं पी किती आहे 0.83 आणि नंबर किती तुमच्याकडे 10,000 करा ना हिशोब हे काय 10,000 करायचं 10,000 म्हणलं बरं का 8,300 ठीक आहे ना या पद्धतीने उत्तर येऊन जाईल आपला ओके का उदाहरण सॉल्व झालं